रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. शक्ती प्रदेश उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज आपण भरून आलेले आहेत. आपल्या 2 सीटा प्रभाग 8 मध्ये आणि प्रामुख्याने संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्राचे लक्ष आपल्या या उमेदवारीकडे लागले आहे. काय भाव आहे? सर्वांना जय महाराष्ट्र. आपण पाहत असाल की अखंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जागावाटपाचा तिढा कायम असताना पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल संध्याकाळी 7 वाजता आम्हाला हा तिढा सुटण्याची बातमी आली आहे आणि आपण आपल्या माध्यमासमोर आम्ही काल 7 वाजता आल्यानंतर आज फॉर्म भरायला येत असताना आपण जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हरेज जर पाहिलं असेल, एका SMS वरती 2-2.5 हजार लोक एका SMS वरती येतात. याचा अर्थ लोकमताचा कल कुठे आहे ते आपण जाणून घेऊ शकता आणि त्या लोकमताचा जनाधार घेऊनच खऱ्या अर्थानं आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जातोय. त्यामुळे आम्हाला हा जनसमुदाय पाहू नये. आज आम्हाला पक्की खात्री आहे की आमच्या कळंबोली शहरातील महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI यांचे जे पक्षांनी अधिकृत उमेदवार दिलेले ते सर्व उमेदवार विजय करण्याचा मानस या महायुतीने ठरवलेला आहे आणि तो आम्ही सिद्ध करून दाखवणार आहोत. त्याची जबाबदारीचा आणि याचा वास्तविक संबंध असा येत नाही, पण माझा जो मानस आहे की ज्या जनतेसाठी नगरसेवक हा म्हणून या जनतेचा सेवक म्हणून या सभागृह जाण्याची संधी मला भेटते, त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थ करणाऱ्या ज्या जनतेची सेवा मला संधी दिली त्याचं सोनं करणं हा माझं प्राथमिक प्रायोरिटी असतं. मी व्यक्तिगत कधीही करत नाही. सामाजिक जीवनातनं राजकारण आलेला एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्तिमत्व आहे. मला जनतेच्या हिताची माझी बांधिलकी आहे. त्यामुळे पक्ष मला काय उद्या मोठे पद देईन त्याची माझी अपेक्षा नाहीये आणि त्याच्यासाठी मी समाजकारण राजकारण करत नाही. विरोधकही तेवढ्या ताकदीने मैदानात उतरलेले काय विजयाचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा आहे का? बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून सर्वांना समसमान अधिकार दिले. ते बहुमूल्य मत आपल्या सर्व नागरिकांनी दिलंय. आपल्या हिताचं संरक्षण, आपल्या आजूबाजूच्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी मत दिलंय आणि जनता सूचने आहे. त्याच्यामुळं जनता ठरवणार आहे. त्याच्यामुळं त्याच्या पलीकडे काय नसतं. जनकौल जो मिळेल तो खऱ्या अर्थानं विकासाचा धनी होणार आहे. सामान्य मतदारांना या माध्यमातून काय आवाहन कराल? सर्वसामान्य नागरिकांना आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू इच्छितो की पनवेल महानगरपालिका ही भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठी ही महानगरपालिका आहे. नव्यानं झालेली महानगरपालिका. गेल्या कालखंडामध्ये महानगरपालिका चालू झाल्यानंतर मालमत्तेचा तिढा हा कायम उशिरा झाल्यामुळे तो काहींच्या मनामध्ये लादला गेला असं वाटलं गेलं. पण आपल्या जर परिसर स्वच्छ सुंदर करायचा असेल, आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर मालमत्ता कर भरणं क्रम मागतंय. परंतु जो मालमत्ता कर ही जनता या महानगरपालिकेला भरते त्या मालमत्तेच्या माध्यमातून जनतेचा विकास कसा होईल ह्या अर्थानं काही कालखंडामध्ये नव्याने एखादी व्यवस्था चालू झाली तर विकास करायला वेळ लागतो. आता कुठेतरी विकासाला सुरुवात झाली आहे. इथे सत्ता भारतीय जनता पार्टी आघाडी महायुतीची आहे, राज्यात आहे, देशात आहे. या तिन्ही सरकारांच्या मदतीनं पनवेल नगरी विकास करण्याचा मानस आम्ही सर्वांनी घेतलाय आणि आम्ही तो करून दाखवणार आहे. माझ्या पत्रकार बांधवांना उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.